भाऊ नमस्कार. नमस्कार. आता आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत हो इथला ऊस जळालेला आहे. हो साधारण किती एकर ऊस जळाला आणि कोणाकोणाचा? कमीत कमी 6 एकर ऊस जळालेला आहे. 6 एकर. तुमचं काय नाव आहे? समीर अशोक कोल्हे. ही हद्द कुठल्या गावची? ही येडगाव. येडगावच्या हद्दीमध्ये 6 एकर ऊस हो जळाला. कोणाकोणाच्या नावावर होता? आता सोपान रामचंद्र कोल्हे त्यांच्या नावावर म्हणजे ते आमचे चुलते आहेत. तर ते आपले तुकाराम रामचंद्र कोल्हे त्यांची जमीन करतात. त्यांचा जवळजवळ 1.5 एकर ऊस आहे. आणि बापूसाहेब दामू कोल्हे त्यांचा 1.5 एकर आहे. आणि आपले राजाराम दामू कोल्हे त्यांचा 1.5 एकर आहे. सख्या भावांचाच? हो सख्खे चुलत भाऊ आहेत. बरं. म्हणजे हा एकाच कुटुंबातले आम्ही सगळे. आणि पलीकडच्या बाजूला या बांधाच्या पलीकडे आहे ना, हा ते हिरवं दिसतंय ना, हो ते तिथं संचित अरुण सोमाजी कोल्हे त्यांचा ऊस आहे. त्यांचा जवळजवळ 1.5 पावणे 2 एकर त्यांचा ऊस आहे. एकूण किती एकर जळाला? 6-7 एकर ऊस जळालेला आहे सगळा. कशामुळे जळाला? ते ही लाईटीचं आपलं खांब आहेत ना, तिथं स्पार्किंग झालं होतं मधी, त्याच्यामुळे ते शॉर्ट सर्किट मुळे जळालेला आहे. ते कोणी वायरमॅन पाहायला आलं का नाही इकडे? वायरमॅन आले होते पण ते आता ऊस जळाल्याच्या नंतर आले. ऊस जळाल्यावर आले म्हणजे जळाल्यावर म्हणजे जवळजवळ निम्म्यापर्यंत आलं होतं जळत जळत. त्यावेळी त्यांना फोन केले, त्याच्यानंतर ते आले. आता मी कामावर होतो शाळेवर, मी कामाला आहे आपल्या सबनीसला. मला फोन आल्यामुळे मी पण आलो इकडं. आणि मला पण ऊस इथं शेजारी हा पलीकडे ऊस आहे. मला एकाने सांगितलं की तुझ्या ऊसापाशी आग लागलेली, त्यामुळे मी आलो. तुमचं काही नुकसान नाही झालं ना? नाही माझं नाही झालेलं, पण चुलत्यांचं झालेलं आहे. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल? काय कमीत कमी 18 ते 12 लाख रुपये, 18 ते 19 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. 20 लाख रुपये. हा. आता ऊस कुठल्या महिन्यातला होता काय माहिती? आता हा 1 महिन्याने तुटायलाच होता. हे सगळे ऊस आहेत ना, हे 1 महिन्याने तुटायलाच होते. आणि तो खालचा आहे तो 2 महिन्याने तुटायला होता. म्हणजे ऊस तुटायला झाले होते? हा ऊस तुटायला झालेले होते. कुठल्या कारखान्याकडे नोंदलेले? जवळजवळ 2-3 एकर आहे तो याच्याकडे होता, विघ्नर कारखान्याकडे. आणि बाकीचा याच्याकडे आपलं भीमाशंकर कारखान्याकडे होता. आता जी तोड चालू आहे हा ते कुठला कारखाना करतोय? ही आता भीमाशंकर आपली याची विघ्नर कारखान्याची चालू आहे. आता ही जे तोडलाय ऊस हा हा कोणी तोडलाय? हा विघ्नर कारखान्याचा आहे. विघ्नरने तोडला. हा. आणि या बांधाच्या पलीकडे तो भीमाशंकर कारखान्याचा आहे. आता जो उभा आहे अजून तोडणे बाकी आहे? हा तोडणे बाकी आहे, अजून चालूच आहे तोड. आणि आता हा बाकी हा कोणाचा आहे? या बांधाच्या पलीकडे आहे ना, तो भीमाशंकरचा आहे. जो उभा आहे तो भीमाशंकरचा? हा. आता इकडे उभा आहे हा याचा आहे, विघ्नरचा आहे. तो विघ्नरकडे किती, भीमाशंकर किती? विघ्नर का कमीत कमी 2 एकर ऊस आहे. तुटून किती गेला? आता हे वावर मानल्यावर कमीत कमी 1 एकर तुटून गेला. 1 एकर बाकी? हा ते पण 2 दिवसांनी गेलाय. तुटलं जळल्यावर 2 दिवस? 2 दिवसांनी मानल्यावर त्याच्यातलं कमीत कमी 20-22 टन गेलंच म्हणायचं. घटला. हा. भीमाशंकरची तोड आली का? भीमाशंकरची अजून तोड नाही आलेली. तोड आलीच नाही? नाही. त्यांना तुम्ही कळवलंय का? कळवलेलं आहे. काय म्हणाले ते? म्हणले आता 2 दिवसात करतो म्हणे. आली त्यांच्याकडे नोंद आहे का? हो. संबंधित शेतकऱ्याने भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोन लावला, रिंग वाजली, परंतु बाळासाहेब बेंडे यांनी फोन न उचलल्यामुळे भीमाशंकर कारखाना ह्या ऊसाची तोडणी कधी सुरू करणार हे मात्र समजू शकले नाही. संबंधित कारखान्याने याबाबतची नोंद घेणं गरजेचं आहे आणि ऊसाची तोडणी लवकर करणे अपेक्षित आहे. ऊसाच्या क्षेत्रामध्ये विजेचे खांब उभे आहेत. अनेकदा स्पार्किंग होऊन शेतामध्ये असलेली पिकं जळून जातात. मागील वर्षी देखील या शेतामध्ये असलेला ऊस जळून गेलेला आहे. संबंधित विभागाने म्हणजेच MSEBने या संदर्भात पंचनामा केला, परंतु प्रत्यक्षात भरपाई मात्र काही मिळाली नाही. यंदाही ऊस जळाल्यावर नारायणगाव विभागाने पंचनामा केला. वरिष्ठांना आता अहवाल पाठवला आहे. भरपाई मिळेल का नाही हे मात्र राम भरोसेच आहे. या शेतामध्ये असलेले विजेचे खांब आम्ही बाजूला घेऊ असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे खरं, परंतु या कामाला देखील मुहूर्त कधी मिळेल हे सुद्धा सांगणे अवघड आहे. वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची योग्य दखल घेणं
गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या कारखान्याकडे ह्या ऊसाची नोंदणी झालेली आहे त्या कारखान्यानेसुद्धा ह्या ऊसाची तोडणी वेळीच करणे अपेक्षित आहे। अगोदरच ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। साखर कारखाने या ऊसाचं गाळप करताना ऊस जळीत म्हणून त्याचं बिलसुद्धा कमी रकमेने काढणार आहे। यामुळे शेतकऱ्याला डबल भूर्दंड तर बसतोयच, परंतु ऊसाची तोडणी लवकर न झाल्यामुळे शेतकऱ्याचं अधिकचं नुकसानही होतं आहे। शेतकऱ्याने भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांना फोन केला। त्यावेळी प्रदीप वळसे पाटील संबंधित शेतकऱ्याला काय म्हणाले तुम्ही ऐका। नमस्कार, समीर कोल्हे बोलतोय। हा, समीर कोल्हे बोलतोय नारायणगाववरून। बोला बोला। ते परवा दिवशी ना येडगाव मध्ये आपला ऊस जळाला होता। 6 एकरचा आहे प्लॉट। म्हणजे आम्ही 3 चुलते आहेत, त्यांचा तिघांचा पण ऊस जळाला आहे शॉर्ट सर्किटमुळे। तर नोंद आहे का कारखान्याला? हा, भीमाशंकर कारखान्याला जवळजवळ 3-4 एकरची नोंद आहे आणि विग्नरला 1.5 एकरची नोंद आहे। तर विग्नरची तोड आलेली पण अजून भीमाशंकरची काय आलेली नाही। तुम्हाला गट ऑफिस कुठे आहे? नारायणगाव तिथं जाऊन उद्या फोन करा। केला होता आम्ही, त्यांना सांगितलं होतं आम्ही परवा दिवशी। ते आले होते पण ते काय म्हणले नाही। आता त्यांना मग आता उद्या गेल्यावर तुम्हाला फोन करून लावून देतो आम्ही पाहिजे। हो हो, चालेल, ठीक आहे। त्यानंतर या शेतकऱ्याने भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक देवदत्त निकम यांना फोन लावला। ते काय म्हणाले ऐकूयात। हा सर, समीर कोल्हे बोलतोय नारायणगाववरून। हा, तर परवा दिवशी ना आपल्या इथं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं जवळजवळ 6 एकर ऊस जळालेला आहे। हा, तर आम्ही परवा दिवशी याला आपल्या कारखान्याच्या ऑफिसला, भीमाशंकर कारखान्याच्या ऑफिसला हे केले होती। तर ते परवा दिवशी आले होते पण ते अजून काय विग्नरच्या गाड्या आल्या पण अजून भीमाशंकरच्या गाड्या काय आलेल्या नाही ऊस तोडायला। तर आता ऊस जळाल्यामुळं ते आता नुकसान तर झालेलंच आहे। आता बाकीचं जे काय आता तोडल्याच्या नंतर जे नुकसान होईल आता त्याचे काय आहे ते आता तोडून पहिलं नेलं पाहिजे ना। हा, मग ते लवकर तोडून न्यावं आमची एवढी अपेक्षा आहे बुवा। ठीक। तेवढा तुमचं जळालं क्षेत्र? येडगाव मध्ये आपलं नारायणगाव आणि येडगावचा जो हे शिव आहे ठीक त्याच्यामध्ये। ठीक ठीक आहे। हो, कधी हे होईल तरी अंदाजे? सांगतो। किती क्षेत्र जळालेलं आहे? जवळजवळ आता त्यांचं जरी 1.5 एकर धरलं तरी आपलं। एक मिनिट तुम्ही शांत राहा, मी लाईन वर आहे का बघतो, थांबा। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला है। कृपया लाइन पर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहिए। The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला है। कृपया लाइन पर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहिए। The person you are speaking with has put your हॅलो, त्यांनी काही उचलला नाही। हा, ठीक आहे, तुमचं नाव काय म्हणले? सोपान रामचंद्र, तिघांच्या नाव ऊस आहे। सोपान रामचंद्र कोल्हे, बापूसाहेब दामो कोल्हे आणि संचित अरुण कोल्हे, आपलं अरुण सोमाजी कोल्हे। ठीक आहे। जी सुद्धा भरपाई अजून भेटलेली नाही। कुठल्या कारखान्यातून भीमाशंकर का आपल्या याच्या विघ्नर कारखान्यातून भरपाई भेटली नाही म्हणजे? नाही। आणि भरपाई कारखाना कसा देणार तुम्हाला? आता ऊस जळाला, शॉर्ट सर्किट मध्ये ऊस जळाला तर कमीत कमी MSCB देणार ना? हा, MSCB पण नाही दिलेली ना। कारखान्याने काय प्रश्न? कारखाने नाही, कारखान्याचा त्याचा काही संबंध नाही, पण MSCB द्यायला पाहिजे ना। हॅलो हॅलो, हा वळसे साहेब ना? हा, कोण बोल? हा, कोल्हे बोलतोय।
बोला बोला. हा ते भीमाशंकर कारखान्याला ऊस आहे आमचा. तर तुम्हाला मगाशी मी फोन केला होता. ते आता 3 दिवस झालेले ऊस काय तोडलेला नाही त्यांनी. आता विघ्नर कारखान्याची आज तोड आलेली, जवळजवळ 1 एकर ऊस तोडून त्यांनी नेलाय त्यांनी. बर. आपल्या याचा विघ्नरचा. भीमाशंकर कारखान्याचा अजून काही तोड आलेलीच नाही. मग आता त्याचं आज तोडून नेणार आहे, कधी नेणार आहे काय त्याचा, किंवा काय आता ऊस जळालेला आहे त्याच्यामुळे आता टना मागं तर कमीत कमी 100 रुपये तर जळालेला ऊस माग कापतात असं आम्हाला कळालेलं आहे. मग आता ते जेवढ्या लवकर तोडून नेतील तेवढा आमचं टनेज भरणार आहे. तुम्ही गट ऑफिसला कळवलंय का? गळवलेलं आहे, परवा दिवशीच कळवलेलं आहे आम्ही. काहीतरी हे करा ना मग, त्यांना सांगा किंवा आम्हाला मदत करावं. आ नाव काय? आपलं संचित अरुण कोल्हे. परत तुमचं स्वतःचं नाव काय? मी समीर अशोक कोल्हे. माझा पण ऊस तुमच्या भीमाशंकरला जी. हो तुमचं आहे म्हणून तुम्ही मला फोन केला. तुमचं नाव काय मला फोन? समीर अशोक कोल्हे. हा, समीर अशोक कोल्हे. समीर अशोक कोल्हे. हा, तुम्ही काय करा, उद्या गट ऑफिसला जा, तिथून मला फोन करा. बरं ठीक आहे. किती वाजता? सकाळी गट ऑफिस 8:30 ला उघडतं. हो चालेल, ठीक आहे. 8:30ला मी जातो तिथं. 9:30ला जातो बाहेर. 8:30ला उघडतो, 9:30ला जातो मी. तुम्हाला फोन करतो. ठीक आहे. मागच्या वर्षी ऊस जळाला होता, हो, तो कशामुळे जळाला? तो शॉर्ट सर्किट मुळे झालेला आहे. आपलं ताराचं दोन्ही तारा एकत्र झाल्यामुळं ठिणगी पडली खाली आणि त्यामुळे जळालेला आहे. मिलिंद चंद्रचूड कोल्हे यांचा जवळजवळ 18 एकर ऊस. त्याचा पंचनामा केला? हा पंचनामा केलेला होता. काल जळाला तो शॉर्ट सर्किट मुळेच. त्याचा पंचनामा झालाय? त्याचा पण पंचनामा केलेला आहे. मागचा पंचनामा झाला, भरपाई मिळाली नाही. आणि मिलिंद चंद्रचूड कोल्हे आणि सोपान रामचंद्र कोल्हे म्हणजे आमचे कोल्हे गुरुजी, त्यांचा जवळजवळ 1 एकर ऊस जळालेला आहे. आता ऊसाला पाणी कशाने भरायचं? ऊसाला पाणी आपलं विहिरीचं पाणी, वावरांना ड्रीप आहे. ड्रीप पण आहे का? हा, ड्रीप सुद्धा जळालं आणि ऊस पण जळालेला आहे. बाजूची काही झाडं? बाजूची पलीकडच्या बाजूने आंब्याची झाडं होती 3 आणि वरच्या बाजूनी 2 आंब्याची झाडं होती. नारळाची? नाही, नारळाची नव्हती त्यावेळेस. नारळाची झाड इथं आहे. यंदा काय जळलं का नारळाचं झाड वगैरे? हा, हे नारळाची झाड आहे. ही 2 झाडं आहेत. ही आंब्याची झाड आहेत. 1, 2, 3 आणि ती 4 झाड आहेत. नारळ आणि आंब्याची म्हणून 4 झाडं जळाली. हा, जळीत झालेल्या ऊसापैकी काही ऊसाची नोंद विघ्नर कारखान्याकडे आहे. विघ्नर कारखान्याने सुमारे 1 एकर क्षेत्र ऊस तोडलेला आहे. उर्वरित ऊस कधी तुटेल या संदर्भामध्ये या शेतकऱ्याने कार्यकारी संचालक भास्कर घुले यांना फोन केला. यावेळी भास्कर घुले काय म्हणाले ऐकूयात. समीर कोल्हे बोलतोय. बोला ना. आपला येडगाव पट्ट्यात ऊस जळालेला होता परवा दिवशी. बरं. तुमच्या काहीतरी मला वाटतं 35 गाड्या आज आलेल्या होत्या. बरं. तर त्यांनी जवळजवळ निम्मा ऊस तोडलेला आहे आज. पण काय आलंय, मधी 2 पट्ट्यामध्ये आहे ना, त्यांनी बरंच काही निम्मा तोडलाय आणि निम्मा तसाच ठेवलेला आहे. बरं. कुठे आपला ऊस? आपलं येडगाव पट्ट्यामध्ये आपलं शिव आहे ना, या नारायणगाव आणि येडगावची शिव. बरं. राजाराम दामू कोल्हे. बरं. हा, त्यांच्या वावरामध्ये आहे ना जवळजवळ कमीत कमी 1 गाडी भरून एवढा ऊस त्यांनी तसाच ठेवलेला आहे. बरं. असा जर मधीच तर तोडून ठेवला तर त्याचं वजन घटणार आहे ना. पहिलंच जळाल्यामुळे त्यांचं वजन पहिलंच घटलेलं आहे. हो, सांगतो मी सकाळी. आणि जवळजवळ निम्मा ऊस त्यांचा राहिलेला आहे. मग ते आता तुम्ही सकाळी फोन केला, तुम्ही आजच पाठवला ना म्हणतो. हा, मग ठीक आहे. हा. घ्यायला सांगतो मी. उद्या तोडून घेते. उद्याच्या उद्या होईल ना? होईल ना, मग 9 वाजता काय झालं. ठीक आहे, चालेल.